चंद्रपूर जिल्ह्यातून अत्यंत दुःखद आणि मन हिलवून टाकणारी बातमी समोर आली आहे। नागभीड तालुक्यातील किटाळी मेंढा जवळील हनुमान मंदिर परिसरातील जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या वनिता शंकर उईके वर्ष 55 यांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालाय। ही घटना दिनांक 19 मे 2026 रोजी सकाळी अंदाजे 8:30 ते 9च्या दरम्यान घडली आहे। किटाळी मेंढा येथील वनविकास महामंडळ कक्ष क्रमांक 69 येथे घडली आहे। दररोजच्या उदरनिर्वाहासाठी जंगलात गेलेल्या एका महिलेवर काळाने अचानक झडप घातली। एका क्षणात संसाराचा आधार हिरावला गेला। कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त होत आहे। जंगलाशी रोज संघर्ष करत जगणाऱ्या गरीब कुटुंबांच्या जीवनाची ही वेदनादायी वास्तवता आहे। तेंदूपत्ता संकलनासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। मानसिक, शारीरिक आणि भावनिक वेदना देणारी ही घटना प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारी ठरत आहे। सकाळी तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी वनिता उईके गेली। तिच्यासोबत 4 ते 5 महिला होत्या, परंतु काही वेळाने वनिता दिसली नाही। महिलांनी गावात फोन केला। गावातील महिला लोक गेले असता पत्तेदार वाघ वनिताला खाताना दिसला। वाघ काही वेळ तिच्याजवळ बसून खात होता। वन विभाग, पोलीस स्टेशन आणि वनविकास महामंडळ यांना माहिती देण्यात आली। नागभीड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकाटे, वनविकास महामंडळचे एसटी वाडिवा, वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी भारती बगमरे हे उपस्थित होते। पंचनामा करून शवविच्छेदनासाठी नागभीड येथे रुग्णालय येथे पाठवण्यात आलं। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी वहाब अली सय्यद, चंद्रपूर।